बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, हे कमी दाबाचं क्षेत्र सध्या पश्चिम बंगालचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी आहे आणि याची तीव्रता वाढून ते डिप्रेशनमध्ये पोहोचलंय. मात्र याचा जो ट्रॅक होता, पहिल्यांदा जो ट्रॅक होता तो पश्चिम बंगालपासून हे बिहार झारखंड उत्तरेला सरकणार होतं. मात्र नवीन अंदाजानुसार जर पाहिलं तर हे ट्रॅक पश्चिमेला हळूहळू सरकत आहे. म्हणजे झारखंडचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर छत्तीसगडचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. आता हे कमी दाब किंवा डिप्रेशन जसं जसं जवळ येईल तसं तसं राज्यामध्ये पावसाला चांगलं अनुकूल वातावरण मिळणार आहे. याच्यामध्ये कोकणाचा बहुतांश संपूर्ण भाग जोरदार ते मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि संपूर्ण विदर्भ, याचबरोबर खानदेशचा उत्तरेच भागामध्येही आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली वारे दिशानुसार जर पाहिलं तर या ठिकाणी जे डिप्रेशन आहे, तसेच राजस्थानच्या उत्तर भागापासून मान्सूनची अक्षरेषा ही या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विखुरलेली आहे. याचबरोबर पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल आणि म्हणजे गुजरातचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी एक वाऱ्याचं सर्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. तसेच अरबी समुद्रातून भरपूर प्रमाणामध्ये बाष्पयुक्त वारं हे राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये येत आहे. याचबरोबर अंतर्गत भागामध्येही हे वारं पोचत आहे. त्यामुळेही राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, मुंबई, ठाणे, पालघर, याचबरोबर कल्याण असेल, मोरबाडा असेल, वसई, तलसारी, जव्हार, मोखाडा या ठिकाणी हलक्या, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पेन, अलिबागमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, म्हाळसा असेल, महाड असेल, पोलादपूर हलक्या स्वरूपात पाऊस, दापोली, खेड, गुहागर, चिपळूणचा उत्तर भाग जोरदार पावसाच्या सरी आज रात्री पाहायला मिळतील. तसेच चिपळूण, राजापूर असेल, रत्नागिरी, लांजा, अनुप्रभा घाट हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सिंधुदुर्गचा 1-2 ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार. रात्री या ठिकाणी पाऊस वाढण्याची दाट शक्यता आहे. याच कोल्हापूरचा शाहूवाडी, गगनबावडा या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. शिराळा असेल, वाळवा असेल, तासगाव असेल, पलूस, खानापूर या भागामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच कवठेमहांकाळ, मिरज चा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जतमध्येही ढगाळ वातावरण अंशतः पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मात्र पश्चिम बाजूला महाबळेश्वर असेल, मेढा असेल, कराड असेल, कोरेगाव, वाई, शिरोळ पण हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. बारामती, दौंड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. जुन्नर असेल, लोणावळा, खंडाळा, भोर, पोड हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. अहिल्यानगरचा संगमनेर असेल, अकोला असेल, 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कोपरगाव असेल, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी वातावरण स्वच्छ पाहायला मिळेल. सोलापूरचं पाहिलं, सोलापूरचा उत्तरचा भाग असेल, उत्तर सोलापूर असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. माळशिरसमध्ये 1-2 स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर इतरत्र मात्र वातावरण स्वच्छ पाहायला मिळतं. आज रात्रीनंतर परत एकदा हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर धाराशिव असेल, याचबरोबर लातूर असेल, नांदेडचा दक्षिण भाग असेल, बीडचा बहुतांश भाग असेल, परभणी, हिंगोली, याचबरोबर जालनाचा काय भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस जर झाला तो काही ठिकाणीच मर्यादित क्षेत्रापुरता पाहायला मिळेल. बीडचा माजलगाव असेल, गेवराई, बीड, पाटोदा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर, गंगापूर ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कन्नड, सिल्लोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर खानदेशमधील जळगावचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, म्हणजे पश्चिम संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी वातावरण स्वच्छ पाहायला मिळते. मग रात्रीनंतर परत एकदा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर भुसावळ असेल, अळमेळ असेल, रावेर असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. धुळेचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर नंदुरबार, नाशिकचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये सुरगमा असेल, पेठ असेल, इगतपुरी, सिन्नरचं निफाडचा काय भाग असेल. तसेच विदर्भाकडून पाहिलं, विदर्भाचा यवतमाळचा दक्षिण भाग असेल, या नांदेडचा किनवट भाग असेल, पांढरकवडा असेल, कंधार असेल, वणी असेल, राळेगाव असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पावसाची सरी पाहायला मिळेल. यवतमाळचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धा असेल, याचबरोबर चंद्रपूर अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील. यवतमाळ, गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहिरी, चिंचोरा या ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला मिळणार आहेत. याचबरोबर उत्तरेला मात्र वातावरण स्वच्छ राहू शकतं. मात्र संध्याकाळनंतर परत एकदा त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. भंडारा, गोंदिया, नागपूर हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग असेल, चिखलदरा, धरणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय.
दक्षिण भागाचा जर विचार केला म्हणजे चांदूर रेल्वे, तिवसा, नंदगाव, खंडेश्वर ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अकोला आणि बुलढाणा संपूर्ण भाग ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासात जसजसं डिप्रेशन पुढे सरकत जाईल तसं विदर्भाकडून पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूरचा बहुतांश भाग मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नागपूरचा मध्यवर्ती भागापासून चंद्रपूर उत्तर भाग असेल, गडचिरोलीचा भाग असेल, हलक्या स्वरूपात काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धा, गडचिरोली दक्षिण भाग असेल, चंद्रपूरचा दक्षिण, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा दक्षिण भाग या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस होणार नाही त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहील. अमरावती उत्तर भाग असेल, 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्याचा विचार केला छत्रपती संभाजीनगर, जालनाचा उत्तर भाग, सिल्लोड, याचबरोबर खुलदाबाद असेल, कन्नड असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जालनाचा भोकरदन भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस, हिंगोलीचा उत्तर भाग आणि नांदेडचा उत्तर भाग या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नांदेड, परभणी, जालना दक्षिण, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा संपूर्ण जिल्हा, सांगलीचा उत्तर पूर्व भाग असेल, साताराचा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग आणि अहिल्यानगर या भागामध्ये ही ढगाळ वातावरण काही अंशी पाहायला मिळेल व काही ठिकाणी वातावरण स्वच्छ पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने जो पाऊस होणार आहे तो घाट माथ्यावरती आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता जास्त. कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सांगलीचा पूर्ण पश्चिम भाग असेल, खानापूर असेल, विटा असेल, तासगाव, कोटेमागाचा पश्चिम भाग असेल, मिरज, वाळवा, आष्टा या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा कराड असेल, पाटण, मेढा, वाई, महाबळेश्वर तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. 1-2 ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला घाट माथ्यावरती पाहायला मिळणार आहे. याचबरोबर लोणावळा, खंडाळा, पोंड असेल, भोर असेल, जोरदार ते मुसळधार स्वरूप पाऊस. पुणे शहर, राजगुरूंचा नगरचा पश्चिम भाग, पूर्व भाग असेल, शिरूरचा भाग असेल, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर खानदेशमधील नाशिक जिल्ह्याचा सटाणा, कळवण, चांदवड, येवला, निफाड, सिन्नरचा भाग असेल, इगतपुरी, पेठ, सुरगामा या ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात ही पाऊस पाहायला मिळेल. जळगाव, धुळे, नंदुरबारचा काही भागामध्ये येणाऱ्या 24 तासाने पावसाची शक्यता कमी आहे, म्हणजे पाऊस होणार आहे मात्र तुरळक पाऊस पाहायला मिळेल. जसं डिप्रेशन पुढे सरकेल त्यावेळेला मात्र खानदेशच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर रायगड या संपूर्ण भागावर आपल्याला काही ठिकाणी जोरदार व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मुंबई असेल, मुंबईचा लगतवरती भाग असेल, याचबरोबर भिवंडी, कल्याण, वाडा, तसेच पनवेल असेल, उल्हासनगर असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबई शहर आणि पालघर जिल्हा संपूर्ण या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासही विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे या ठिकाणी लाईटिंग थंडरस्टॉर्मचाही काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. याचबरोबर पुण्याचा घाटमध्येच भाग, सातारा घाटमध्येच भाग म्हणजे पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग, याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्हा या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आयएमडी खात्याने व्यक्त केली. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.